स्वागत करते आहे। आम्ही आहोत गोव्यामध्ये। आज आहे सॅटर्डे आणि इथे आम्हाला कळलं की सॅटर्डे मार्केट लागतं अरपोरामध्ये। सो आपण ते पाहूयात। माझ्या बॅक साईडला आम्ही ऑलरेडी आलेलो आहे। तर तुम्हाला मी आज मार्केट एक्सप्लोअर करते की काय मिळतं आणि किती त्याची प्राईस आहे डिटेल्समध्ये सांगते। चलो शुभांगी। हा डिअर, तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता मार्केटला। थोड्याच वेळात कल्याणी तुम्हाला मार्केट डिस्कवर करणार आहे, दाखवणार आहे। तर चला ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा। ही आहे अरपोराची एंट्री आणि ज्या पद्धतीने पार्किंगमध्ये गाड्या आहेत त्याच्यानंतर कळतं आहे की आतमध्ये खूप गर्दी असणार आहे। सो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत गोव्यामधील मार्केट, सॅटर्डे नाईट बाजार। और ये छोटे वाले पाउच है, ये 250 ये 250 के हैं। ती सॅक कितीला आहे पाठीमागे आली? 850। बघू आतमध्ये चांगली आहे पण ती। बघू वो वाला। हाँ वो ड्रीम कॅचर वाली। हाँ आतमध्ये छोटा कप्पा पाहिजे। तोपर्यंत आपण इकडे पण पाहूया। हे आपण बॅग्स छान आहेत, ह्या बास्केट्स आहेत। तुम्हाला टिफिन वगैरे द्यायचं असेल, पिकनिकला वगैरे जायचं असेल, टिफिन न्यायचं असेल तर छान बॅग आहे। याची काय प्राइस आहे? 1800। कशापासून बनला आहे? ग्रास का बना हुआ है। अच्छा ग्रास का आहे ना ब्याज भी करो। बॅगचं शॉप पहिलं तर बॅग्स आहे 1,500, 1,500 अशी प्राइस आहे। आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेले मेटलवाले बॅग्स आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहे त्याच्यामध्ये मेटलमध्ये। त्याची काय प्राइस आहे मेटलवाले? ये 1500। समोर आहे ते ड्रीम कॅचर येतात। खूप सारे लोक हे शोपीस म्हणून वापरतात, पण फॉरेन कंट्रीजमध्ये याचा जो पर्पज आहे हा वेगळा आहे। हे कलरफुल ड्रीम कॅचर्स आहे तिथे। ठीक आहे। लेहंगा घागरा पण आहे का यांच्याकडे? अच्छा हे टॉप आहेत का? काय प्राइस है यांची? काय प्राइस है? क्या प्राइस है इसकी? 650 का है। पण हे कोण सांगणार? कोण सांगतं हे कुठला घ्यायचा? कौन सा वाला? क्यूट है तिच्या हातातला, सोन्याच्या हातातला। वो 3500 का। काय होतं याने? कौन सा? ये 1800 का है। और ये छोटा वाला क्यों ज्यादा ये 1200। ये उसको बनाया है ना मैडम। हे घरात ठेवल्यानंतर तुमच्याकडे पैसे येतात। इट अट्रॅक्ट्स मनी। हे नॅचरल आहे का की ये नेचुरल केलेलं आहे? वाव। ये सब नेचुरल है। पण हे दिसतंय खूप सुंदर। मनी अट्रॅक्ट नाही झाली तर पण मी अट्रॅक्ट झाली याच्याकडे। खरंच खूप सुंदर आहे। हँडमेड चप्पल्स 50 रुपये। हे छान आहे, नाजूक आहे आणि हे बघ ना शंख आहेत, खूप सुंदर आहेत हे। 50 रुपये। 50। ये भी 50 ना? हाँ। तुला कुठला हवा आहे? और कलर कौन सा है? हे डेकोरेशन साठी आहे का फक्त? ये डेकोरेशन के लिए? तो हे दादा आपल्याला सांगतील की ते काय काय आहे। भैया अब हमें बता दो ये क्या है, इसे क्या बोलते हैं, ये वाली चीज़ इसे क्या बोलते हैं? ये हैप्पी ड्रम है। हाँ पूरा मेटल का। हाँ इसके अंदर कुछ मशीन बैटरी नहीं है, साउंड है। ये योगा में यूज होता है क्या? योगा में होता है, इसके मेडिटेशन के लिए? म्यूजिक बनता है, अच्छा। साउंड बनता है, बच्चे खेलते हैं जाते हैं, बड़े में अलग साउंड है। और ये ओके, मतलब हर इसमें से अलग साउंड निकल रहा है।
ये जैमे हम लोग बनाते हैं हाथ से। अच्छा, ये गोवा का इंस्ट्रूमेंट है, ये वुडन का बना है। वुडन का। ओके, ये छोटों की प्राइस क्या है? ये वाला हाँ, 2200 का। 2200 का। ये क्यों महंगे होते हैं इतने? ये ब्रास का होता है, ब्रास का, हाँ। इसलिए इतना महंगा होता है। और ये जो बड़े ये सब ब्रास के 6000 रुपये के, 6000। 6000। ये सिंगिंग बॉल है, ये कैसे यूज होता है? सिंगिंग बॉल। सुपर। क्या नाम है आपका? इम्तियाज। इम्तियाज। कहाँ से आप? मैं मुंबई से हूँ। अच्छा, मुंबई से आप? अरे नहीं सर। वाह, हम पुणे से। करेक्ट आ गया फिर से? Vibrations होत आहेत खाली फुल. हातामध्ये खाली व्हायब्रेशन्स फील होत आहेत. खूप ऐकायला खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. दादांनी आता सांगितलं हे वाजवल्यानंतर ओमचा आवाज येतो. हे मेडिटेशनसाठी यूज होतं आणि हे इम्तियाज से हमें बता रहे कि इसमें से ओम की आवाज़ आ रही है. कितना अच्छा लगता है ना ये सब सुन के. बॅग्स आहेत सगळीकडे, खूप साऱ्या बॅग्स येतात आणि कलेक्शन पण बॅग्सच छान आहे. आपण ती लाईन कंप्लीट करूया का पहिली समोरची? हे कडे आहेत आणि हे फक्त 300ला आहे आणि सुंदर अशी कडे आहेत. गणपती बाप्पांचं पण कडं आहे, हे पण सुंदर आहे, मला खूप आवडलं हे. आणि आता मी कलर शोधते. इवन ओमचं पण आहे आणि हे फक्त 300ला आहे. लुक ॲट दिस. हे माझ्या जावेदच्या फ्रेंडसाठी स्नेहल रोहिणी आणि प्रियासाठी मी हे घेतली आहे आणि फक्त 100 रुपयाला आहे. सुंदर आहे खूप. ऑलरेडी मी गळ्यात घातलं. हे छोटं आहे आणि हे मोठ्या साईजमध्ये, सो मला आवडलं आहे. मस्त. थांब दादा, मला हे द्या ब्लू कलरचं. मराठी कसं जातं मला? मराठी बोलते. अच्छा, दादा मराठीत आहेत. व्हेरी गुड. कळते दादांना मराठीत आहेत दादा. आणि हे मला आवडलं आहे आणि हे फक्त 150 रुपयाला आहे. सो मला अजून एक कलरफुलवालं मोठं पण घ्यायचं आहे. सो मी हे 150ला आहे गाडीत लावायला, 4 व्हीलरमध्ये. हो. आणि हे इम्पोर्टेड आहेत. हे इंडियन आहे. इंडियनवाले स्वस्त आहेत आणि जे इम्पोर्टेडवाले आहेत ते महाग आहेत. पण इम्पोर्टेडवाले स्वस्त महाग जरी असले तरी ते लुकवाईज थोडे चांगले आहेत. इथे हे नेक पीसेस होते, सुंदर होते, पण खूप कॉस्टली होते. 18,000 16,000 असे. ओढणी केली आहे. अच्छा, बिछाने गालीचं टाईप आहे थोडंसं. आपण खाली नीचे बिछाने के लिए ना वॉल हैंगर बना सकते हैं। अच्छा, हॉल पे हैंगिंग के लिए क्या प्राइस है इसकी? 5,000। ये हाथ से बना है? हैंडमेड है पूजा का पूरा। कहाँ से हो? गुजरात से। खुद से बनाया आपने? हाँ, गुजरात में बनाते हैं, लेके आते हैं गुजरात से। और ये सब वही है? वही है। और ये भी? हाँ, वो सिल्क का है। अच्छा, सिल्क का है। कैची? इसका 5,500। प्राइस ज्वेलरी से खजाना है। ऑक्सीडेंट ओरिजिनल हॉलमार्क है ना मैडम। ये वाला नहीं। 500 दे दो। लॉन्ग है दीदी वो। 500। थोड़ा सा कम करो ना। निर्मलाला स्कर्ट आवडलाय. पर्पल हे सुंदर आहे हा. आणि 500. आराम से। ये ग्रीन किसको आपको? नहीं एक ही चाहिए। मेरे पास है, उसके पास नहीं है. मेरे पास भी है व्हाइट वाला. व्हाइट दे दो ना. वही है दीदी। ब्लॅक घेऊ की वाटत बघू. नाही, पर्पल घे. ब्लॅक आपल्याकडे असतच नेहमी. काय घेतलं? चला, एक कपड्यांची शॉपिंग झाली. 500 रुपयाचा स्कर्ट आम्ही घेतलेला आहे. वाव, प्रिटी गर्ल.
सपोर्ट दिस गर्ल. सुपर प्रिटी. यार कॉम्प्लेक्स यायला लागला मला मार्केटमध्ये. मलाच जास्त येतो तुझा. अशा पद्धतीने निर्मलाची फर्स्ट बोनी झालेली आहे विथ स्कर्ट. हे हँडमेड चप्पल आहेत का ह्या? नको आहे असलं काही. नाही मला नाही, जेंट्स आहेत त्या, लेडीज नाही आहेत. क्या ये पेंटिंग है ये सब. काढत नाही. ये नेक पीस है. अरे बापरे. कशापासून बनलाय ते? किससे बना है? हे बघ ना. ये वो जो है धागा वो क्या बोलते आप उसको? सुतळीचंच आहे ते. जूट. आपल्याकडे सुतळ म्हणतात ना याला. टोमॅटोची झाडं बांधायला वापरतात. हे बघ की हं? 350. कसं दिसते बघ, एक मिनिट थांब. सुंदर. सुंदर आहे. पण ते यार मला हे सुतळीचाच फील देत आहे. लिटरली सुतळीचा फील देत आहे मला. 300 ला. कम करोगे क्या? ज्यादा लिए तो 2-3 बैग एक्स्ट्रा 4 लेंगे हम. 250 रुपए में दोगे? नहीं दिया नहीं है, नहीं दिया. वो 4 बैग लेने आई थी, मैंने मना कर दिया। क्यों मना कर दिया आपने? और ये वाला छोटा वाला 550. ये बैग है पर्ल बैग. पर्ल बैग बोलते हो क्या? पर्स बैग, पर्स हाँ बैग। पर्ल्स बोलते हो. पर्ल्स छोट्यांची बॅग आणि 300 रुपयाला बॅग आहे. दादांना आम्ही म्हणतो प्लीज आम्हाला 250ला द्या, आम्ही घेतो. पण दादा नाही म्हणतायत आम्हाला नेहमीप्रमाणे. अगर पण 4 छान आहे लेंगे तो bag. कितना सुंदर दोगे? बॅग आहे. की आपलं मार्केटिंग स्किल वापरते याच्यासाठी की ते दादांनी कमी करावं. थांबा मी 200 रुपये. दाखवतो. चलो कितीला शुभांगी? 200. कन्व्हिन्स कर दादांना. जर का 4 घेत असू आम्ही तर ही 200 रुपयाला तू मिळाली कोणासाठी घेणारी? असं मला वाटतंय. बघू, ठरवू आपण. घेऊ पहिलं कोणाला. टेबलचे रनर आहेत हे पण किती सुंदर रनर आहेत. क्या प्राइस है दीदी इसका? कितनी काय लेके? 1200 का. यार सुंदर है. हॉटेल बंद होते ना लेकिन. टेबल रनर आहेत आणि खूप सुंदर येतात. आणि किती अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे. झाली नाहीये अजून. कल्याणीला शॉपिंग मनासारखी झालेली नाही. आम्ही तिला खेचून घेऊन जात आहोत कारण आम्हाला भूक लागली आहे. जेवायचं आहे. हॉटेल बंद होतील. 9:30 वाजले आहेत. जरा असं जेवण करून झोप घेऊ. तर मध्यरात्री 3 वाजता हे सगळं उठायचंय. कट होणार आहे. हे आणि सगळं कट होणार आहे. नाही, हे कट नाही हे सगळं कट होणार आणि आहे. गोकर्णाचा पण व्लॉग नक्की येईल तिचा. हो. बघत राहा. गोकर्णाचा ब्लॉग मी शूट करणार आहे. आणि आता बाजारमधून आम्ही बाहेर पडलोय. खूप सारी शॉपिंग केली. मी एकटीने नाही, ह्या आणि सगळ्यांनी केली आहे. सो डोंट किती छान दिसतोय ना महाराष्ट्र सोडल्या सोडल्या. आणि काय पण आम्ही जे पण काही घेतलं आम्ही रूमवरला तुम्हाला शेअर करतो की आम्ही काय काय घेतलं आणि अजिबात कितीला नाही. आम्ही घेतलंय. झोपणार आहे रूमवर गेल्यावर. ती शेअर करेल कधी पुण्यात गेल्यानंतर. नाही, मी हा share वेगळा करेल. ब्लॉग बनवेल त्याचा गोवा शॉपिंग. नाही, मी खूप गोवा excited आहे. शॉपिंग मला वेगळा दाखवायचं ब्लॉग आहे. वेगळा ब्लॉग. चला बाय. क्यों कलर किया? फिर क्या लगाया? क्यों लगाया चमकी? उसे खुजली नहीं हो रही है? नहीं हो रही है? ह्या छोट्या मुलाकडे पाहिल्यानंतर मला थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. पण नंतर विचार केला की आयुष्य हे असंच असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल हा असतोच, पण फक्त ह्या वयामध्ये तो नसावा एवढीच देवाकडे प्रार्थना. सो हे होतं आरपोरा नॉर्थ गोवामधील सॅटर्डे नाईट मार्केट. आणि हे आम्हाला तिथे गेल्यानंतर समजलं होतं, म्हणून आम्ही तिथे व्हिजिट केली. होम डेकोरसाठी खूप सुंदर गोष्टी तिथे होत्या आणि विशेष म्हणजे स्वस्तही होत्या. सो तुम्हाला हा व्लॉग आमचा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.